मानता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, राम रसाची चवी आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन 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 प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे त्यांचे कृपा जाणे कसे का विसारू बाबा तीर्थ गुरु दाते तुका दाते तुका दाते तुका दाते तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानिकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोज उमार्त तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि शान्ताकार्यं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवैहरं सर्वलोकैकनाथं ॐ नमो जयत्या वेदप्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदा सौधारी जोजी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोजी तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो दानेश्वरा दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा तुम तालु केला देलो हो पावन धरा चरा तेरी हे करुणा कर दया करुणा कर तुम तालु केला हो पावन चराचे ओम नमो दानेश्वरा करुणा कर दया तुम अनुग्रहालो बदलो पावन चरा तेरी तेरा तेरी तेरा तेरी तेरा तेरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय फुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदने जगत महाभूषण वैराग्याची महामेरू भगवान श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांचा पाठाचा परिचयाचा आणि बऱ्यापैकी लोकांचा कानपाठ असणारा अभंग आहे. म्हणजे शेवटचं चरण जवळजवळ पाठच आहे ना. तुका म्हणे चाकोनी हे चरण जवळजवळ लोकांच्या पाठाच आहे. असा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल विठाला विठाला विठाला. कुठलाही कार्यक्रम म्हटला की काल्पसा पर्याय देणं फार महत्त्वाचं असतो, फार त्या ठिकाणी गरजेचं असतो. तो म्हणजे असं काय जे ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांडचालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं मारुतीरायाच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने गुणीजनांच्या भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पुरुषोत्तम मास अधिक मास म्हणजे आपल्या व्यावहारिक भाषेत धोंड्याचा महिना, बरोबर की नाही. आणि या महिन्यामध्ये अतिशय सुंदर उपक्रम आपण सर्वच मंडळी या ठिकाणी राबवत असतो. या महिन्यात जितकं होईल तितकं आपण पुण्यच केलं पाहिजे. या नाही तसं आयुष्यभर पुण्यच केलं पाहिजे, पण जास्त करून आपण या महिन्यात जितकं होईल तितकं पुण्य करण्याचा प्रयत्न करतो. या न्यायानं समस्त ग्रामस्थ मंडळीने एकत्रित येऊन या ठिकाणी 3.5 दिवसाचं सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. आणि या सप्ताहामध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला आलेली आहे. आणि अभंग त्या ठिकाणी ज्ञानी महात्म्याचा आहे. अभंग भगवान श्री तुकाराम महाराजांचं कीर्तनासाठी निवडलेलं आहे. तुकोबारांच्या अभंगावरती मी थोडंसं बोलणार आहे. फक्त बोलण्यापूर्वी मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते म्हणून आजही सांगून जाईल. अगदी प्रामाणिकपणे सांगते मी तुम्हाला, खरं सांगते हा. म्हणजे खरं म्हणजे कीर्तनात खरंच बोलणार आहे मी. साधा विचार सांगते मी तुम्हाला. मला 1% सुद्धा अपेक्षा नाही आहे की मी बोलल्याच्या नंतर तुम्ही लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. मीच नाही हा, महाराष्ट्रातल्या कुठल्याच कीर्तनकारांची अपेक्षा नसते की आम्ही लोकांना सांगावं आणि लोकांनी आमचं ऐकावं. कारण कीर्तनकारांना माहिती ना बाबांनो, या बसलेल्या समाजाला आम्ही सांगावं आणि बसलेल्या लोकांनी आमचं ऐकावं. एवढी अज्ञानी आपल्या महाराष्ट्रात तरी लोक राहिलेली नाहीत. म्हणजे आता कीर्तनकार पुढं काय बोलणार आहे, माणसं चुळबुळ करतात एकमेकात, पुढं येत राहिला म्हणजे आपल्याला दम सुद्धा निघत नाही, इतकी चुळबुळ चालू होते. का आपल्याला सगळ्यांनाच कळायला लागलं ना कीर्तन, ज्ञानोबऱ्यांचे विचार, तुकोबऱ्यांचे सगळ्यांनाच माहिती. म्हणून ना माझी अजिबात अपेक्षा नाही आहे की तुम्ही माझं ऐकावं. मग तुम्ही माझं ऐकावंच अशी जर माझी अपेक्षा नाही आहे, मग तुम्ही ऐकायचंच नाही का? ऐकायचंच नाही का? ऐकायचं ना. कारण कसं असतं बाबांनो, अलीकडे आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खूप कीर्तनं चालू आहे. मी लहान आहे तुमच्यासमोर, तुम्ही अनुभवी माणसं आहे माझ्यापेक्षा, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आला आहे. महाराष्ट्रामध्ये अलीकडे इतकी कीर्तन आहे, सप्ताहाला तर गावकरी कीर्तनं ठेवतातच, पण वैयक्तिक सुद्धा इतकी कीर्तन आहे. 10व्याला कीर्तन राहतं, वर्ष श्राद्धाला कीर्तन राहतं, सत्यनारायणाची पूजा असेल, वास्तुशांती असेल त्याच्या निमित्तानं कीर्तन असतील, एखाद्याला मुलगा मुलगी काही झालं बारस्याचा कार्यक्रम असेल त्याच्या निमित्तानं कीर्तन आहे की नाही, एखाद्याचा वाढदिवस असेल त्याच्या निमित्तानं कीर्तन आहे, एखाद्याने दुकान घेतलं दुकानाचं उद्घाटन असेल त्याच्या निमित्तानं कीर्तन आहे, एखाद्याचं लेकरू चांगल्या नोकरीला लागलं, चांगली पोस्ट मिळाली त्याच्या निमित्तानं आनंद म्हणून लोक कीर्तनं ठेवतात, नोकरी मिळाली कीर्तन आहे, रिटायरमेंट असलं कीर्तन आहे. अलीकडे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये वरातीला सुद्धा कीर्तनं चालू आहे ना. कीर्तनं एवढी कीर्तन आहे महाराष्ट्रामध्ये. पण साधा विचार सांगते, जेवढी कीर्तन आहे ना तेवढा बदल नाहीये, तेवढं परिवर्तन आहे का?
जेवढी कीर्तनं चालू आहे तेवढा बदल नाही आहे ना. अलीकडे आता एकच चाललंय, आमचा झाला सांगायच धंदा आणि तुमचा झाला परिवर्तन करायचं कुणी, बदल कुणी करायचा, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून कीर्तन नुसतं ऐकायचं टाइमपास म्हणून या गोष्टी जरा मनातनं काढून टाका. कारण कीर्तनाची ताकद आहे बाबांनो. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरी ब्रह्मीभूत काया होतचे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतचे कीर्तनी, भगतरी रुनी देव आईचा भगतरी रुनी देव आईचा. ब्रह्मीभूत का होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत का होत से कीर्तनी, भगतरी रुनी देव आईचा, भगतरी रुनी देव आईचा. कीर्तनानं आपली काया ब्रह्मस्वरूप होत असते किंवा होय अंग हरिरूप, ही कीर्तनाची ताकद आहे. पण आता ते घडतं का मला प्रामाणिकपणे सांगा. अलीकडे आपलं कीर्तन ऐकायला बसलं की 2-3 गोष्टी राहतात, या कीर्तनकाराचं आपलं जमत नाही. आता पहिला पॉइंट आहे. दुसरी गोष्ट टाइमपास म्हणून ऐकतात, किंवा आता महिला मंडळी असेल, पुरुष मंडळी असेल, आता पुरुषांचं चालू राहतं कुलपाला झटका दिला की नाही, मनात शरीराने जर इथं असलं का आपलं ब्रह्मरूप काय होत नाही, का अंग हरिरूप होत नाही, त्याची मागची कारण आहे. बसलेलो कीर्तनात राहतो, महिलांचं चालू राहतं गॅसचं बटन बंद केलं की नाही, बंद केलंय पण केलं की नाही, हा डाऊट असतो की नाही. म्हणजे शरीराने कीर्तनात राहतो पण मनानं कीर्तनात राहत नाही. याचा अर्थ असा आहे का आपल्यात जर बदल घडत नसेल तर कीर्तन कमी पडतंय का? कीर्तन नाही कमी पडत, आपली बुद्धी कुठंतरी कमी पडतीये. याचा विचार तुम्ही मी करणं गरजेचं आहे. सांगणारे कीर्तनकार आहे म्हणून ऐकूच नका, कारण आता कीर्तनकारावर लोकाला विश्वासच राहिला नाही. कीर्तनकार आहे म्हणून नका ऐकू. मीच नाही, हा मी लहान आहे तुमच्या समोर व्यासपीठावरून सांगते, आज तुम्ही मी आपण सगळे एकच आहोत. सांगणारे कीर्तनकार आहे म्हणून नका ऐकू. तर कीर्तनकार ज्यांचं सांगतात ना ते फार मोठे अधिकार संपन्न. थोडीले भांडार धन्याचा हमाल, मी तो हमाल मी तो हमाल. थोडीले भांडार धन्याचा हमाल, मी तो हमाल मी तो हमाल भारवा है. साधू संतांनी जबाबदारी घेतली आपलं चांगलं झालं पाहिजे म्हणून आपण त्यांचं ऐकावं. आणि आज कीर्तनाद्वारे सांगणारे मी नाही तर भगवान श्री तुकाराम महाराज आहे. कोण तुकाराम महाराज? सगळ्यांनाच माहिती. महाराष्ट्रात एवढी पण नास्तिक लोक नाहीये की त्यांना तुकाराम महाराज माहिती नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. बऱ्याचदा आपण प्रमाण ऐकतो ना, तुकाराम तुकाराम, म्हणजे ताकद सांगायची असली तर, बरोबर आहे की नाही. तुकाराम तुकाराम, नाम घेता, शब्दाखाली अंडरलाईन करा, नाम घेता कापेयम, या शब्दाखाली अंडरलाईन करा. असं फेस टू फेस भेटल्यावर नाही, नुसतं नाव ऐकलं तर यम थरथर कापायचं. यम नाव ऐकलं तर या. आणि काहींच्या नावात ताकद राहते बघा, फार ताकद राहते काही लोकांच्या नावात. आता हे शेतकरी राजा राहतो, काही बिचारे गरीब राहतात, परिस्थिती काही एवढी चांगली राहत नाही. सरकारकडनं समजा काही योजना वगैरे आल्या तर मग आपल्याला ते प्रकरण करायचं राहतं. प्रकरण म्हणजे दुसरं नाही, नाही तर अलीकडे महाराष्ट्रातले प्रकरण चालू आहे. ते प्रकरण इथं बोललं नाही ते बरं आहे. असं वाटतं हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का, कधीतरी विचार येतो. पण प्रकरण म्हणजे तेच ना, योजना वगैरे आल्या तर मग ते डॉक्युमेंट जमा करतात, कागदपत्र. मग ती योजना पुढं जाण्यासाठी एखाद्या मोठ्या साहेबाची सही लागते. साहेबांनी सही दिली की प्रकरण आपलं पुढं जातं. काही बिचारे साहेबाच्या ऑफिसमध्ये चक्कर मारून थकतात पण लवकर काम होत नाही. पण काही माणसं बघा तुम्ही, साहेबाच्या ऑफिसमध्ये गेले ना तर त्यांचं काम करूनच परत येणार. का परत येतात माहिती का?
ती माणसं साहेबाच्या ऑफिसमध्ये गेली ना, ते एखाद्या मोठ्या माणसाच्या नावाचा परिचय देतात, मोठ्याची ओळख सांगतात. तो जो मोठा माणूस आहे की नाही, प्रतिष्ठित मोठा माणूस फार, किंवा एखादा मोठा साहेब असेल, मोठ्याचा परिचय देतात. परिणाम ऑफिसमध्ये गेलं की आपलं काम साहेब सही देऊन टाकतो. याचा अर्थ मी तुम्हाला सांगते, ज्या मोठ्या माणसाच्या नावाचा वापर करून आपल्याला तिथं आपलं काम झालं, तो माणूस प्रत्यक्षात तिथं हजर होता का? नाही ना, प्रत्यक्षात हजर नव्हता. पण त्याचं नुसतं नाव ऐकलं तरी आपलं काम होतं. याचा अर्थ नावात पावर राहते, नावात ताकद राहते ना. तशी भगवान श्री तुकोबारायांच्या नावाची ताकद यम थरथर कापतोय. आणि इतक्या अधिकार संपन्न महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी विठ्ठल 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 विठ्ठल. सुरुवातीला का मी या 2-3 गोष्टी सांगते, त्याच्या मागचं कारण आहे, अलीकडं कीर्तन ऐकायचं म्हटलं तरी लोकांना ते वजनाचं पडतं. पहिल्यांदा वजन म्हणजे ते इमेज, इम्प्रेशन. लोकांना वाटतं कीर्तन ऐकलं की आमची इमेज डाऊन होईल. त्यांना वाटतं कीर्तन ऐकल्याच्या नंतर, संत विचार ऐकल्याच्या नंतर आमची इमेज डाऊन होईल. त्यांनी घरी गेल्यावर पहिल्यांदा इमेज तपासून घ्या. आपल्यासारखे लई आले आणि या मातीत त्यांची माती झाली माती. तेव्हा बाकीचं सगळं बाजूला ठेवा. आपण ज्ञानोबारायांची लेकरं आहोत, तुकोबारायांची लेकरं आहोत. या भावनेनं तुम्ही श्रद्धेनं कीर्तन ऐका, जेणेकरून संत काय शिकवतात हे आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल. मग आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे. काय असतं, मार्गदर्शन करायचं असलं ना, तर एखाद्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला असलं की मग ते जगाला पटतं चांगलं. म्हणजे आपल्याला अनुभव असला की मग लोकांना सांगावा. जसं आहे बघा, शाळेमध्ये एकदा 26 जानेवारीचा कार्यक्रम होता. 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी लेकरं अशी सकाळी सकाळी मस्त तयार होऊन 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि जमा झाल्याच्या नंतर गावातली काही 7-8-10 अशी प्रतिष्ठित लोक होती. तिथं सगळी शिक्षक वगैरे सगळे स्टेजवरती खुर्चीवरती बसलेले आहेत. आणि गावातल्या ते 4-5 जणांना, प्रतिष्ठित लोकांना सुद्धा असं स्टेजवरती बोलवलं बसण्यासाठी. आल्याच्या नंतर सगळ्यांची, शिक्षकांची भाषणं आटोपली, लेकरांची भाषणं आटोपली. ते शिक्षक लोकांनी थोडं गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाला थोडा आग्रह केला की जरा तुम्ही 2 मिनिटं 26 जानेवारीच्या निमित्तानं बोला. आता ज्याला बोलायला सांगितलं होतं त्याला स्टेज डेअरिंग होती, पण त्याला 26 जानेवारी म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. बऱ्याचदा अजूनही, मी तुम्हाला अजूनही सांगते, तुम्ही बघा कितीतरी लोकांना अजून 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट यातला फरक कळत नाही. या 2 दिवसातला फरक बऱ्याच लोकांना अजूनही कळत नाही. तसं 26 जानेवारी देशाबद्दल काहीतरी दिवस आहे, आज आपल्याला काहीतरी फार मोठं प्राप्त झालंय, पण नेमकं काय हे त्याला फिक्स डोक्यात माहिती नव्हतं. पण त्याला 26 जानेवारीच्या निमित्तानं भाषणासाठी उभं केलं. आता गावकरी जमा झाले, वजनाचा प्रश्न आहे, बोललं तर पाहिजे की नाही. मग त्यांना बोलायला प्रश्न केला, लेकरांनो आज 26 जानेवारीचा कार्यक्रम. पोरं म्हटले आम्हाला माहिती, त्याच्या निमित्तानं जमा झालोय आपण. आज 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळी लेकरं सकाळी सकाळी इथं उपस्थित झालेले आहात. बरोबर बघा ना, किती सुंदर मस्त एका गणवेशामध्ये तयार झालात. आलात की नाही तुम्ही सुंदर एका गणवेशात, मस्त फ्रेश बसलात तुम्ही, एका रांगेत बसलात ना लेकरांना तुम्ही. का माहितीये? कारण आज 26 जानेवारी. 26 जानेवारीमुळे तुम्ही या ठिकाणी जमलात. बघा, काही लेकरांनी इथं भाषणं सुद्धा केली. का केली? कारण आज 26 जानेवारी. मला सुद्धा इथं भाषणासाठी उभं केलंय. का? कारण आज शिक्षक लोकांनी सुद्धा सुंदर असं मनोगत व्यक्त केलंय. का? कारण आज तुम्ही सर्व मंडळी मोठ्या श्रद्धेनं, भावनेनं या ठिकाणी उपस्थित आहात. ज्यांना देशाबद्दल स्वाभिमान प्रेम आहे अशी गावकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. का? कारण आज 26 जानेवारी. लेकरांनो, हा कार्यक्रम आटोपला ना तर तुम्हा सगळ्या लेकरांना, आम्हा गावकऱ्यांकडनं 2-2 चॉकलेट आहे. का? कारण आज 26 जानेवारी. आज 26 जानेवारी. का 26 जानेवारी? काल होती 25 जानेवारी, म्हणून आज 26 जानेवारी. म्हणजे अनुभव नसला की जरा गडबड होती, काय बोलावं काय सांगावं. बरोबर की नाही? तसं साधू संत आपल्याला सांगतात, पण काही पण सांगत नाही.
स्वतः त्यांनी अनुभव घेतला. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभव आला आणि मग सर्वसामान्य लोकांना शिकवलं. महाराज म्हटले माणूस म्हणून जन्माला आलेत ना तुम्ही, शरीर तुम्हाला माणसाचं मिळालं ना, मग तुम्ही या मुखानं, या वाणीनं, या वाचेनं राम म्हणा. बरं महाराज, आम्ही राम म्हटलो तर आम्हाला फळ, तुकोबारांनी राम म्हटल्याच्या नंतर काय फळ प्राप्त होतं? अभंगाच्या पहिल्या चरणात राम म्हणता रामची होई जे, 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 हे राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई राम जे, म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, हे पदी पै सोडे पदवी गई जे, पदी पै सोडे पदवी गई, आईचे चूक वचनी आहे, आईचे चूक वचनी आहे रे ना. राम म्हणता तुम्ही राम म्हणा. फायदा काय होईल? रामची होई जे. तुम्ही राम स्वरूपाला प्राप्त होणार जेव्हा तुम्ही तुमच्या वाचेने राम म्हणाल. म्हणून या वाचेनं राम म्हटलं पाहिजे. राम स्वरूपाला प्राप्त होतात. रामाच्या स्वरूपाला राम म्हणणारी जी नामधारक आहे ना, ती राम स्वरूपाला प्राप्त होत असतात. म्हणून तुम्ही तुमच्या वाचेने राम म्हणा. राम म्हटलंच पाहिजे माणसाने. कामामध्ये काही म्हणा राम राम. माणसाने इतकं रामाचं भजन करावं, इतकं देवाचं भजन करावं, इतका देव मान्य करावा की कधीतरी बंगला बांधला तर म्हटलं पाहिजे त्याची कृपा आहे. कधीतरी गाडी घेतली ना, म्हटलं पाहिजे त्याची कृपा आहे. इतकं देवाचं भजन आपल्या वाणीनं आपण केलं पाहिजे. पण आपल्याला आता भजन करावं वाटत नाही. माणसं म्हणतात भजनन कीर्तनन सप्तेन चिंतनन वाऱ्यान या आता आम्ही नंतर बघू, नंतर उद्यान परवा पुढच्या वर्षी. बरोबर की नाही? आपली मानसिकता आहे. पण उद्यान परवा पुढच्या वर्षी हे कोणी म्हणावं? भजन आम्ही नंतर करू, राम आम्ही नंतर म्हणू, हे कोणी म्हणावं? ज्याला त्याचा मरणाचा दिवस माहिती त्यानं. इथं बसल्यापैकी एखाद्यानं उभं राहून सांगा, आपल्याला आपल्या बर्थडेची तारीख माहिती राहते ना? माहिती राहते ना वाढदिवसाची? मरणाची तारीख एखादा सांगू शकेल का? ग्रासगी सता नाही हाती, ग्रासगी सता नाही हाती, नाही हाती, नाही हाती, सन फल्गुर जाईना कळता, शनी फल्गुर जाईना कळता, नाही हाती, घसगी सता नाही हाती. आपण हातात घेतलेला घास तोंडात जाईपर्यंत आपण राहतो की नाही ही सुद्धा गॅरंटी नाही आहे का? गॅरंटी? त्याचं कारण आहे जिंदगी प्रभु ने बुलाया तुझको जाना पड़ेगा, वहाँ ना चलेगा बहाना किसी का, सदा ना रहेगा जमाना किसी का. जिंदगी एक किराए का घर आहे. भाड्याने मिळालेली खोली ज्याची त्याला परत करावी लागणार. मी नेहमी एक उदाहरण सांगते. का असतं बाबांनो? भजन का करावं? लगेच करावं, मरणाआधी सावध व्हावे. भजन करावं, राम म्हणावं, विठ्ठल म्हणावं, चिंतन करावं. त्याचं कारण आहे मानवी जीवन म्हणजे एक प्रवास आहे. तो कुठं ना कुठं संपणार आहे. संपणार ना. आता मी कीर्तनाला यायचं होतं मला मुंबईवरून,
माझं ठरलेलं टार्गेट होतं दातली गाव आलं की आपला प्रवास संपणार आहे. प्रवास सुरू केला की कुठेतरी संपतो ना. आता इथून मी निघणार, माझं टार्गेट आहे घरी पोहोचलं की प्रवास संपणार. तुम्ही घरून इथपर्यंत पायी आला, तुमचा प्रवास चालू झाला, इथं आले प्रवास संपला. इथून निघाला घरी जाईपर्यंत, घरी गेलात प्रवास पूर्णविराम द्याल ना तुम्ही प्रवासाला. तसा मानवी जीवनाचा एक प्रवास आहे, कुठंतरी पूर्णविराम द्यावा लागणार आहे. सत्पुरुषाच्या जीवनातला प्रसंग आहे. ते म्हणतात निकले ते सफर करणे के लिए दिल में कुछ अरमान थे. काहीतरी अपेक्षेपोटी माणूस जीवन जगतो ना. आता तुम्ही कीर्तनात बसलात, अपेक्षा आहे काहीतरी. आम्ही कीर्तन ऐकलं की आम्हाला पुण्य प्राप्त होईल. आम्ही ज्ञानोबरांचे विचार ऐकले, तुकोबरांचे विचार ऐकले तर आम्हाला फायदा होईल. फायद्यापोटी माणूस कोणतंही कार्य करतो. मानवी जीवनाचा प्रवासात अपेक्षापोटी जीवन जगतो माणूस. मग ते म्हणतात निकले ते सफर करने के लिए दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी, दूसरी तरफ स्मशान थी. एका बाजूने सुख राहतं आणि एका बाजूने दुःख राहतं. सद्गुरू चालत चालत स्मशान भूमीमध्ये गेले आणि स्मशान भूमीमध्ये एका मेलेल्या माणसाची निर्जीव हड्डी पडली होती. हाड पडलं होतं स्मशानात. साधना केलेला महात्मा होता. त्या महात्म्याच्या पायाचा स्पर्श त्या स्मशानातल्या निर्जीव हड्डीला झाला आणि स्मशानात एक चमत्कार झाला. ती स्मशानातली निर्जीव हड्डी बोलायला लागली. पैर तले चुभी हड्डी, हड्डी के कुछ बयान थे. निकले थे सफर करने के लिए दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी, दूसरी तरफ स्मशान थी. पैर तले चुभी हड्डी, हड्डी के कुछ बयान थे. चलने वाले चल संभल कर, हम भी एक दिन इंसान थे. म्हणजे तुमची माझी हड्डी साक्षी देणारे आम्ही सुद्धा माणसं होतो. कोणाला तरी घेऊन येत होतो. काही ना कळालंय, काही आउट ऑफ कव्हरेज अजून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. मग काय आहे बाबांनो, बाकी गोष्टीचा विचार करू नका. आहे ना आपल्याकडे, देवानं दिलं ना शरीर चांगलं. जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाये चुकू नको. शरीरानं भजन करावंच. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. आता पंढरपुराची वारी येईल किंवा आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण वगैरे वारी असते. वारकरी पायी चालतात ना. बिचारे भोळे बाबडे वारकरी पंढरपुराकडे पायी निघतात. मग पायी चालले की आपल्या काहींच्या वाचेनं राम म्हणता येत नाही, भजन करता येत नाही. पण जे पायी चाललेत ना त्यांना नावं ठेवायला मात्र चांगलं जमतं. ते डायरेक्ट म्हणतात बरोबर आहे, निघाले पोट भरायला. कोण? वारकरी. आणि पोट भरायला तुम्ही एखाद्या वारकऱ्याला घरी आणा आणि सांगा बाबा बंगल्यासाठी कोटी रुपये खर्च केलाय. बाबा तुमच्या बंगल्याकडे बघत सुद्धा नाही. तिथंच बंगल्याची किंमत शून्य आहे. लक्षात घ्या तुम्ही. ते चालतं श्रद्धेनं. पाऊले चालती पंढरीची वाट. म्हणा बरं पाठीमागे. पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. मस्त मस्त. गात जागा गात जागा गाती जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला. गात जागा
त्याचं भजन करत जावं आणि मग वारकरी चालतात. साधं वाक्य सांगते. मग पोट भरायला चालले आणि यांना काही कामच नसतील, ही भावना ठेवू नका. साधा विचार सांगते मी तुम्हाला. बिचारे भोळे बाबडे वारकरी पायी चालतात म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे. आज महाराष्ट्राला पंढरपुराच्या वारीमुळे जास्त ओळखल्या जाते. हे आहे की नाही? नाही तर काही लोक अलीकडे राम राम घालायला सुद्धा लाज वाटते. एज्युकेटेड आहे ना आम्ही, राम राम कसं म्हणावं, बरोबर की नाही? असं वाटतं आपल्याला. मग ते चालतात बिचारे म्हणून नावं ठेवू नका, वाचन भजन करा. अनंत वाचाळ बरळती बरळ. व्यर्थ बोलण्यापेक्षा कधीतरी भजन करा, राम म्हणा. मग राम कसं म्हणावं? आपल्या वेदाचा विचार केला ना तर सुरुवातीला 32 अक्षरांचा मंत्र होता सर्वसामान्य लोकांसाठी. कामात तुम्ही तो मंत्र म्हणू शकता. 32 अक्षरांचा मंत्र दिला होता. तो असा आहे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे ला 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 ला. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे राम ला हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. मग थोडा मोठा वाटायला लागला आपल्याला तो मंत्र. का जरा मोठा झाला बघ कामात, आम्हाला ते भजन करायला कामात थोडा मोठा वाटायला लागला. मग थोडा आपल्या सोयीस्कर मग थोडा लहान मंत्र केला, तो 22 अक्षरांचा केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण 22 अक्षरांचा मंत्र तयार केला. लोकांना तोही जरा मोठा वाटायला लागला. काय साधू संतांचे विचार आहे, आपल्या सोयीस्करा सगळं जरा तो मोठा वाटायला लागला. मग 12 अक्षरांचा मंत्र तयार केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरांचा तयार केला. तोही थोडा मोठा वाटायला लागला. मग म्हटले 6 अक्षरांचा केला, राम कृष्ण. तो पण थोडा मोठा वाटायला लागला. म्हटले 3 अक्षरांचं काय, विठ्ठल. बरोबर की नाही? 3 अक्षरांचं विठ्ठल म्हणा तुम्ही. लोक म्हटले तोही जरा मोठा वाटायला लागला. मग म्हटले 2च अक्षरांचा करा, राम तरी म्हणा. कधीपर्यंत म्हणा, राम नाम सत्य हे. असं ही वेळ येण्याच्या अगोदर राम म्हणा. आत्मा जो शिवाचा राम जप. 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 राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा
राम नामाचा उच्चार करून आपल्याला फायदा होईल यात काय एवढं विशेष नाहीये. पण देवांचे देव महादेव त्यांनी सुद्धा अखंड राम म्हटलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव हो, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम भजन करी महादेव, श्रीराम जय राम रे नाम. सगळे वेद शास्त्र पुराण ग्रंथ अभंग सगळ्यांचं सार देवाच्या नामात आहे. एवढं वाचणं शक्य नाही आहे, करणं शक्य नाही. शेतकरी राजा राहतो, नोकरीला माणसं राहतात, सगळा अभ्यास करणं शक्य होत नाही ना. तो एक राम म्हटलं की एक राम, एका नामात सगळं आलं, सगळंच. कारण सगळ्यांचं सार म्हणजे देवाचं नाम आहे, सगळ्यांचं सार. कारण प्रसंग सगळ्यांनाच माहिती आहे, महर्षी वाल्मिकींनी शतकोटी रामायणाची निर्मिती केली होती, बरोबर की नाही. मग ते रामायण कोणाचं म्हणून तीनही लोकात भांडणं चालू होती. स्वर्ग मृत्यू पाताळ तीनही लोकात. स्वर्गातले देव म्हणायचे रामायण आमचं, बरोबर की. स्वर्गातले देव रामायण आमचं, मृत्यू लोकातले माणसं म्हणायचे रामायण आमचं, पाताळातले साप म्हणायचे रामायण आमचं, सगळे म्हणायचं रामायण आमचं. पण आता कोणाचं ठरवायचं कोणी? मग सगळे महादेवाकडे गेले. म्हटलं इथंच आपल्याला न्याय निवाडा मिळेल, रामायण कोणाचं बा. मग महादेवाकडे गेले, सांगितलं, म्हटले आमचा वाद चालू आहे आणि तुम्हाला आता निर्णय द्यायचा आहे. महादेवाने विचारलं तुमचा वाद कशावरून? रामायणावरून. काय वाद? सगळेच म्हणायचे रामायण आमचं, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळ्या लोकातली म्हणायची रामायण आमचं आहे. मग आता तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय द्या, रामायण कोणाचं आहे तुम्ही ठरवायचं. महादेव म्हटले तुम्ही एकेकानं तुमची बाजू मांडा, का बा तुम्हाला का वाटतं रामायण तुमचं आहे. मग मृत्यू लोक स्वर्गातले देव आले, त्यांनी सांगितलं रामायण आमचंच आहे. का? कारण राम आमचा अवतार आहे. राम कोणाचा? देवाचा अवतार आहे, म्हणून रामायण आमचं. महादेवाला पटलं. मृत्यू लोकातले माणसं गेले, ते म्हटले रामायण आमचं आहे. का तुमचं? राम जरी देवाचा अवतार असला पण माणूस म्हणूनच अवतारला आला ना, म्हणून रामायण आमचं. पाताळातले साप म्हणायचे रामायण आमचं. का? राम जरी देवाचा अवतार असला, माणूस मरून जरी अवताराला आलेला असला तरी रामायणातला लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे, म्हणून रामायण कोणाचं? आमचं. तिघांची भांडणं होती, तिघांचंही पटलं महादेवाला, बरोबर आहे. ज्याच्या त्याच्या ठिकाणी सगळेच बरोबर आहे. महादेव म्हटले एक काम करू, हे रामायण एकाचं असं ठरणार नाही, आता तुमच्या तिघांमध्ये वाटायचं ठरलं. मग शतकोटी होते ना श्लोक, सगळे शतकोटी रामायणाची निर्मिती केली होती. मग 33 कोटी 33 कोटी 33 कोटी असे 3 भाग पाडले. 33 कोटी 33 कोटी उरले किती? 1 कोटी, बरोबर की नाही? 1 कोटी. मग ते 1 कोटीचा पुन्हा आता वाटणी करायची, त्या शब्दांची वाटणी करायची. मग कशी करायची? 1 कोटी उरले ना, मग 33 लाख 33 लाख 33 लाख किती उरले? 1 लाख. मग ते 1 लाख वाटायचे परत. ते 1 लाख मधून पुन्हा वाटणी सुरू झाली. 33,000 33,000 33,000 किती उरले? 1,000. परत त्या 1,000 सुद्धा वाटायचं ठरवलं. 300 300 300 किती उरले? 100. 100ला सुद्धा वाटायचं कसं? 33 33 33 किती उरले? 1 श्लोक उरला. आता तो श्लोक 1 तिघांमध्ये कसा वाटायचा? मग आता शब्द वाटायचे, संपूर्ण श्लोक नाही तर शब्द वाटायचे. शब्द वाटायचं ठरलं तर तो जो श्लोक उरला होता तो 32 अक्षरांचा श्लोक होता. त्याच्यातून 10 अक्षर स्वर्गात, 10 अक्षर मृत्यूलोकात, 10 अक्षर पाताळात. तिघांना 10 वाटली. आता उरले किती? 2. मग आता 2 अक्षर कशी वाटायची? 3 असती तर वाटता आली असती, पण 2 अक्षर कशी वाटायची? वाटता येत नव्हतं. मग महादेवाने सगळ्या 3ही लोकांची संमती घेतली. सांगितलं तुमच्या सगळ्यांच्या अनुमतीने सगळं रामायण तुम्हाला राहू द्या, हे 2 शब्द मी घेतो. आणि ते 2 शब्दच म्हणजे राम आहे. ते 2 शब्द काय आहे? राम. आणि या रामाचं स्मरण
नामस्मरण महादेवानं केलंय म्हणून तुम्ही मी सुद्धा केलं पाहिजे. बरं करायला तयार आहे. फायदा राम म्हणता रामची होई जे. राम म्हटलं की राम स्वरूपाला प्राप्त होतं. कारण 4 प्रकारच्या मुक्त्या आहे: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे देवाच्या लोकाला प्राप्त होणं. स्वरूपता म्हणजे देवाच्या स्वरूपाला प्राप्त होणं. समीपता म्हणजे देवाच्या समीप जाणं. आणि सायुज्यता म्हणजे देवच होऊन जाणं. पण राम म्हटल्याच्या नंतर आपल्याला स्वरूपता नावाची मुक्ती प्राप्त होत असते. म्हणून महाराज म्हटले तुम्ही राम म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मग तुम्ही राम म्हटले की तो राम काय करीन? पदी पैसोनी पदवी घेजे. तुम्ही अंतकरणपूर्वक राम म्हणा, तो त्याचं पद तुम्हाला देऊन टाकेल. आता इथं बसलेल्यांपैकी आपल्याला कोणाला वाटतं की आपलं पद दुसऱ्याला जावं? वाटतं का हो? त्याला वाटतं. कारण त्याचं कारण आहे, तो विश्वाचा जरी मालक असला ना, तर ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. उदारता हा त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे. त्याचा अंतकरण उदार आहे. तुमचं माझं अंतकरण उदार नाहीये. आपण आपलं पद दुसऱ्याला देत नाही. आपल्याला सगळ्यांना भीती आहे आपल्या पदाची, सगळ्यांनाच. सरपंच, आमदार, खासदार, पंतप्रधान का असेल नसेल, राष्ट्रपती असेल, छोटे मोठे पद असतील, अध्यक्ष, सचिव, काय सगळ्यांनाच. आपल्या सगळ्यांना इंद्र ब्रह्मदेव, आपण तर सामान्य हो, इंद्र ब्रह्मदेव सगळ्यांना आपल्या पदाची भीती आहे. आपलं पद आपल्याला दुसऱ्याला द्यावं वाटत नाही. पण राम म्हटलं की तो त्याचं पद त्याच्या भक्ताला देतो. किती उदारता आहे हो, किती उदारता आहे. आणि राम स्वरूप जे पद आहे, ते पद जर प्राप्त करायचं असेल तर ते कुठले वशिलेबाजीने मिळत नाही. ते पद वशिलेबाजीने मिळत नाही. त्याचं कारण आहे, काही पदं मिळवावी लागतात. काही पदं लोकांच्याकडून मिळतात आणि काही पदं आपोआप मिळतात. काही पदव्या आपोआप मिळतात, आपोआप. काही पदव्या आपोआप मिळतात. लग्न झालं, बायको, त्याची बायको आहे ती, मिळाली की नाही पदवी? तिचा नवरा आहे तू, मिळाली ना? लेकरू झालं, त्याचा बाप आहे, तो आई आहे, ही पदवी आपोआप मिळते. त्याची सून आहे, जावई आहे त्यांचा, तो पदवी आपोआप मिळते. काही पदव्या आपोआप मिळतात. काही पदव्या लोकांच्याकडून मिळत असतात. कार्य केल्याच्या नंतर, कार्य चांगलं केलं की लोक आपल्याला पदव्या देतात. जसं आता इथून पाठीमागे आपण बऱ्याच मोठ्या पदव्या बघितलेल्या आहेत. जसं महात्मा, स्वातंत्र्यवीर बघितलं ना आपण. लोकमान्य, या ज्या पदव्या आहेत ना, या लोकांनी दिलेल्या पदव्या आहेत. काही लोकांच्याकडून मिळत असतात आणि काही पदव्या आपल्याला मिळवाव्या लागतात. जसं IAS, IPS, बरोबर ना, डॉक्टर, इंजिनियर, वकील, या ज्या पदव्या आहे ना, शिक्षक वगैरे, ह्या पदव्या कष्टानं प्राप्त कराव्या लागतात. त्याच्यातली जी पदवी आहे, राम नामाची, राम स्वरूपाची जी पदवी आहे, ती पदवी सुद्धा कष्टानं प्राप्त करावी लागणार आहे. ती लोकही आपल्याला देणार नाही आणि आपल्याला आपोआपही मिळणार नाही. ती पदवी प्राप्त करायची असेल तर फक्त राम म्हणावं लागेल, कष्ट करावं लागेल, वाचन भजन करावं लागेल. म्हणून या वाचन भजन करा. भजन याच्यासाठी करा, आज मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आणि सुख जर कुठं असेल तर सुखरू पैसा दुजा कोण सांगा. देवाच्याच ठिकाणी सुख आहे. या वचनावरती जर विश्वास ठेवला तर खऱ्या अर्थाने आपण सुखी होऊ. अभंगाचं दुसरं चरण. आईचे सुख वचनी आहे. आईचे सुख वचनी आहे. आईचे सुख वचनी आईचे सुख
वचनातच सुख आहे. कोणत्या? राम म्हटलं की राम स्वरूपाला प्राप्त होतो. या वचनात खरं सुख आहे, पण त्या वचनात सुख आहे हे जर मान्य करायचं असेल तर नुसतं ऐकून चालणार नाही. महाराज म्हटले विश्वास ठेवावा लागणार आहे. विश्वास आहे, अनुभवे पाहे, विश्वास ठेवावा लागतो. कारण तुम्ही बघा, प्रपंच असो किंवा परमार्थ असो, विश्वासात शिवाय कोणतीच गोष्ट चालत नाही. ओ विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है। जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा, करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा, हाथ सिर पे फिराएगा, हाथ सिर पे फिराएगा, आभास जरूरी है, विश्वास जरूरी है। रे ना विश्वास फार महत्वाचा आहे. परमार्थ करायचं असेल तर अज्ञान, अविश्वास, अश्रद्धा हे लागत नाही. हा, एक वेळेस अश्रद्धा आणि अज्ञान असलं तरी चालेल थोडंसं, पण अविश्वास नसावा, विश्वास पाहिजे. कारण प्रपंचातही तेच आहे, विश्वास जिथं संपतो तिथून पुढे संशय सुरू होतो, आणि संशय वाढला की विनाश निश्चित आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मनवणी संशयावनी थोर आणि का नाही पाप घोर, संशयापेक्षा मोठं पाप नाही, म्हणून संशय नाहीसा कारण विश्वास ठेवा. पण विश्वास कुठं ठेवावं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. काही ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे, काही ठिकाणी विश्वास न ठेवलेलाच बरा आहे. आता बऱ्याचदा व्यावहारिक बऱ्याच ठिकाणी आपण विश्वास ठेवून चालतो. जसं आता बसमध्ये बसलो तर आपल्याला बस ड्रायव्हरवरती विश्वास ठेवावाच लागतो. तो कुठं का नाही ना, पण विश्वास बसलोय म्हणजे विश्वास ठेवावा लागतो. आपण जेवण करत असलो एखाद्याच्या घरी, त्या मातेवरती, त्या स्त्रीवरती विश्वास ठेवावाच लागतो की नाही, व्यवस्थित अन्न तयार केलं असेल, ठेवावा लागतो ना. काही ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो, पण काही ठिकाणी विश्वास ठेवूच नाही. आणि अलीकडं तर मी तुम्हाला सांगते, एका ठिकाणी तर अजिबात विश्वास ठेवू नका. ती गोष्ट अशी आहे, आपले लहान लहान लेकरं कोणाच्याच भरोशावर ठेवू नका, कोणाच्याच नाही. हा, कोणाच्याच नाही. लहान लहान जी मुली आहेत ना आपल्या, आपण म्हणू, मी असं नातेसंबंध खराब झाले असं मी म्हणत नाही, पण कोणाची मानसिकता कधी चेंज होईल ना हे सांगता येत नाही. त्यामुळे आपली जी लेकरं आहेत ना, एक काम कमी झालं तर चालन, पण आपल्या लेकराला कोणाच्या विश्वासावर ठेवू नका, अजिबात ठेवू नका. माझ्या जवळचा आहे, शेजारचा आहे, नातेवाईक आहे ना असं, हां, नाही तर तुम्ही महाराष्ट्राचा अलीकडे विचार केला ना बाबांनो, 3 आणि 3.5 वर्षाच्या लेकरांवरती महाराष्ट्रात बलात्कार होत आहे की नाही. चिड्या मुंगी सारखे महाराष्ट्रात बलात्कार चालू आहे. मोठ्या पोरींचं तर लांबच आहे. पण ज्या लेकरांनी आईचं दूध पिणं बंद केलंय त्या लेकरांवरती महाराष्ट्रात बलात्कार होतात. म्हणून विठ्ठल 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 विठाल 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 विठाल. म्हणून आपल्या लेकरांना कोणाच्या भरोशावर ठेवू नका, इथं विश्वास ठेवू नका. राग काय ना एखाद्याला, हा विश्वास नाही माझ्यावर, तुला नाही म्हणा बाबा, माझ्या पुरीला मी सांभाळते. आपल्या लेकराचा सांभाळ आपण करा. जोपर्यंत आपल्या लेकरांना व्यवस्थित सांगता येत नाही, वाईट काय चुकीचं काय हे जोपर्यंत त्यांना कळत नाही ना, त्यापर्यंत लेकरांना कोणाच्याच विश्वासावर ठेवू नका. अशा ठिकाणी आत्ता तरी विश्वास ठेवू नका. म्हणून काही ठिकाणी ठेवू नये विश्वास, काही ठिकाणी ठेवावा. म्हणून परमार्थ करायचं असेल, राम म्हणायचं असेल, भजन करायचं असेल तर ते विश्वास ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठेवला पाहिजे विश्वास. म्हणून महाराज म्हटले, विश्वास ठेवला तर खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी आणि समाधानी होणार. काय विश्वास ठेवा की देवा इतकं गोड पवित्र नामस्मरण या जगात काहीच नाही. राम रसाचे चवी
आणि आन रस रुचती केवी. देवाच्या भजना इतका रस कशातच नाहीये. तुम्ही भजन केलं ना तर फायदा होईल हो तुम्हाला भजनाचा. फायदा असं होईल, तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही राम म्हणा तुम्हाला फायदा आहे. मुखी अमृताची वाणी. भजन केलं तर वाणीत अमृत तयार होतं. अमृत माहिती ना सगळ्यांना, माहितीच राहणार आहे. कारण जवळजवळ आपल्या सगळ्यांच्या घरी अमृताचे हांडे भरले आहे ना. अमृत सगळ्यांना माहिती आणि अमृताची चवही जवळजवळ. आता काहींना दुसऱ्या अमृताची चव माहिती, त्यांना ब्रँड माहिती त्यातले. मग अमृत हे जवळजवळ सगळ्यांच्या घरी आहे ना. नाही पण अमृत, मी तुम्हाला अमृत माहिती का असं विचारल्याच्या नंतर तुम्ही म्हटले हो. का? कारण अमृताच्या बद्दल तुम्ही मी चर्चा ऐकली. चर्चा काय? अमृत म्हणजे काय? अमृतात मुख्य 2 गुण असतात. तुम्ही राम म्हणा, तुमच्या वाणीत सुद्धा अमृतातले गुण येतील. अमृतात मुख्य 2 गुण असतात. पहिला गुण आहे भजन करणाऱ्यांची वाणी गोड असते आणि दुसरा गुण आहे भजन करणाऱ्यांची वाणी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर राहते. राम म्हणणारे कारण अमृताचे गुण आहे ना. पहिला गुण अमृत गोड आहे कारण अमृताहुनी गोड. अमृते जयाचे पिके पुढे, अमृते जयाचे पिके पुढे. जिव्या गोडतीने अक्षरांचे जिव्या गोडतीने अक्षरांचे अमृत जयाचे पिके पुढे, अमृत जयाचे पिके पुढे. दिवे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत त्याच्या पुढं फिक आहे. मग तुम्ही म्हणाल तू तर आता म्हटले अमृत गोड आहे आणि प्रमाणात असं आलंय अमृत फिक्क आहे. हा फिक्का आहे पण नामस्मरणा पुढं. जसे बघा एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर अमृत हे काजू कटली धरा तुम्ही हा, आणि देवाचं राम नाम हे रसगुल्ला धरा. कळतंय ना तुम्हाला. म्हणजे थोडंसं कमी अमृतापेक्षा भजन थोडंसं. हा आता जेवणाची वेळ झाली, तोंडाला पाणी येऊ देऊ नका असं आहे ते. म्हणून भजन करणाऱ्यांच्या वाणीत हे 2 गुण असतात. भजन करणाऱ्यांची वाणी गोड राहते आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आंबर. साधं उदाहरण सांगते मी तुम्हाला. मला सांगा अलीकडे जर एखादं गाणं खूप गाजलेलं गाणं राहिलं ना तर त्याला तुम्ही मी आपल्या आता मॉडर्न भाषेमध्ये, आता हे तुम्ही माझ्यापेक्षा मोठी माणसं आहे पण जरा आमच्या जनरेशनमधली जी माणसं आहे त्यांना चांगलं माहिती आहे, गाजलेलं जे गाणं राहतं ना त्याला आम्ही ट्रेंडिंग सॉन्ग म्हणतो. ट्रेंडला आलेलं गाणं, गाजलेलं गाणं म्हणतो की नाही. आता मराठी गाणं खूप गाजलंय आता एक. कोणतं? लाल लाल कलरची बांगडी ना. सगळ्यांनाच माहिती, इतकं गाजलं ते गाणं. हे लहान लेकरांपासनं तर म्हातारा लोक पाठ आहे सगळ्यांना. इतकं गाजलं. खूप गाजतात गाणे. हिंदी गाणं असेल, मराठी, कोणतंही गाणं असू द्या, खूप गाजतं ते गाणं. इतकं गाजतं. बरं झालं आलं घुसखोरी. नाही तर लोक म्हणतील रात्रीच्या कीर्तनाला कुत्रं पण नव्हतं म्हणून त्यांना इथं एंट्री केली. म्हणून गाजलेलं गाणं आपण त्याला ट्रेंडिंग सॉन्ग म्हणतो. पण मला मी तुम्हाला साधं सांगते, इतकं गाजतं ते गाणं, इतकं गाजतं गाडीत ते गाणं, डीजेवर गाणं, कुठं चाललो प्रवासाला ते गाणं इतकं कानावर पडतं, इतकं गाजतं. पण ऐका, काही 2-3 महिन्याच्या नंतर, 6 महिन्याच्या नंतर ते गाणं थोडं मागं पडतं. त्याचं कारण आहे एक नवीन गाणं ट्रेंडिंगला येतं. नवीन गाणं गाजतं आणि गाजलेलं गाणं थोडं मागं पडतं. पण 750 वर्ष झाली रूप पाहता लोचनी, आजही तोच आनंद आहे की नाही. आजही तेच प्रेम आहे. पाठ होईपर्यंत थोडा आनंद वाटतो, पाठ झाला की आणखी आनंद वाटतो, म्हणता यायला लागलं की जर आणखी आनंद येतो. वाढत सुख घडोघडी वाढू लागेल. ही नामस्मरणाची ताकद आहे, ही भजन करणाऱ्यांच्या वाणीची ताकद आहे. म्हणून वाणीत अमृत तयार व्हावं असं वाटत असेल तर त्या वाणीनं भजन करा. महाराज म्हटले तुम्ही सुखी व्हाल, समाधानी व्हाना, तुम्हाला परमपद प्राप्त होईल. असं काही मी कोणाचं ऐकून सांगत नाही, तर तुका म्हणे चाकोनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. एक संप्रदायाच्या नियमानुसार एकदा भजन करूया. मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं सगळ्यांनी वरती हात करा. अजिबात लाजायचं नाही. महाराष्ट्र आपलाय, संस्कृती आपली, परंपरा आपली, ज्ञानोबा आपले, तुकाराम महाराज आपले, धर्म आपलाय. श्रद्धेनं भजन करा. विठोबा
रखुमाई जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हॅलो, प्राध्यापिका वर्षा हेमंत बाबड, कांचन सागर बाबड, विद्या महेश केदार, उज्ज्वला ज्ञानेश्वर नागरे. ज्यांचा नामोल्लेख झाला त्यांनी स्टेजवर यायचंय. नकोबाई दामोजी आव्हाड, चला चला. मनीषा संदीप सोनवणे आणि शोभा एकनाथ भाबड यांनी स्टेजवरती यायचंय. चला लवकर, ताईंचा हार देऊन सन्मान करायचा आहे. वर्षा हेमंत बाबड, कांचन सागर बाबड, विद्या महेश केदार, उज्ज्वला ज्ञानेश्वर नागरे माजी सरपंच, नकोबाई दामोजी आव्हाड, मनीषा संदीप सोनवणे, शोभा एकनाथ बाबड. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा नंदा रघुनाथ शेळके, नंदा रघुनाथ शेळके. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा नंदा रघुनाथ शेळके, पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. भीमाबाई कैलास बाबड, तुकाराम पंढरीनाथ भगवान की. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज. महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी धरण सम्राट भारत माता की. वंदे मातरम. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. सर्व एका लाईनीत उभे राहा. सर्व जय विठोबा रखुमाई. एका लाईनीत उभे राहा. हरि जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज. ब्रह्मदेव भगवान महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी भारत माता की. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. सगळ्यांनी भजन केलं. मी खरंच तुमचे मनातून आभार मानते. कारण तुम्ही भजन करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या कीर्तनकार मोठे उपकार आहेत. काही काही माणसं डायरेक्ट म्हणतात 2 तास बसलोय त्याचे तुम्ही आभार मानायचे. तुम्ही तुमचं काम करा, आमचं आम्ही बघून घेऊ. भजन करा वाटत नाही, पण केलं पाहिजे. एकच सांगेल, जाता जाता 10-5 मिनटं घेते, सेवा या ठिकाणी समाप्त करते. जीवन जगत असताना स्वच्छ आणि चांगलं जीवन जगा. आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार घडवा, कारण ती आता काळाची गरज आहे बाबांनो. काय असतं, मी आता तुम्हाला मगाशीच विषय बोलले की मुलींना तुम्ही कुठपर्यंत अडवणार. आता ही मध्ये मध्ये चालू होतं लोकांचं हे जे बलात्कार वगैरे हे जे प्रकरण आहे, पोरींचे ड्रेस कसे निघाले याच्यावर नाही घडतं ना, अशी मानसिकता आहे. पण मी तुम्हाला जसं आत्ता बोलले, 3-3.5 वर्षाच्या लेकरांना काय ड्रेस कळतो हाही विचार केला पाहिजे ना. याच्यासाठी नुसतं मुलींना जबाबदार ठरवू नका तुम्ही, तर कधीतरी आपल्या मुलाला सुद्धा घराच्या बाहेर निघताना काही गोष्टी शिकवा. आपला मुलगा घराच्या बाहेर निघाला ना, आपल्या मुलाला एकच सांगायचं, दादा रात्रीच्या प्रसंगामध्ये जर एखादी मुलगी एकटी दिसली ना,
तर तिच्याकडे तू संधी म्हणून बघू नको. हा, संधी म्हणून बघू नको, ती तुझी जबाबदारी आहे या नात्याने तिच्याकडे बघ. कसं आहे, एकतर पहिली गोष्ट तू तिला विचार, ताई तुला घरापर्यंत सोडू का? पण विश्वास ठेवण्याच्या लायकीची माणसं राहिले नाही मुळे पोरगी विश्वास ठेवणार नाही. ती नाहीच म्हणणार आहे. तुला घरी सोडू का? रात्रीचा प्रसंग, एकटी चालली आहे, घरी सोडू का? ती नाही बोलली तर ओके, पण एक काम कर, जोपर्यंत तिला घ्यायला कोणी येत नाही ना तोपर्यंत तिथंच उभा राहा. तिथंच उभा राहा. जबाबदारी ती आपली. हे आपल्या लेकरांना कुठंतरी शिकवा. पोराला एकच सांगा, परोपकारी नेनो परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रीला बहीण आणि आई या रूपानं बघणं खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आहे. काय तुकोबरांची मानसिकता होती. महाराजांना म्हणावं, बाई जायो माते न करी सायास. अरे आम्ही विष्णूचे दास आहोत. परस्त्री आम्हाला आईच्या आणि बहिणीच्याच रूपानं बघता येते. लेकरांना हे संस्कार देत चला. तुम्ही शिक्षण द्या. तुम्ही आता मी त्या दिवशीच बघितलं, ती केरला रिअल लव्ह स्टोरी तो पिक्चर आलाय बघा 2. ते दाखवाच तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला. लहान लेकरं असतील तरी दाखवा. म्हणजे 10-12 वर्षाच्या पुढची जी लेकरं, ज्या मुली आहेत ना, त्यांना सुद्धा ते मूवी दाखवा, ते पिक्चर दाखवा, आवर्जून दाखवा. त्याचं कारण आहे, त्याच्यात सगळं शिकवलंय. जर तुम्ही लेकरांना शिक्षणासोबत धर्म शिकवला नाही ना, संस्कृती शिकवली नाही ना, तर त्या पिक्चरमध्ये कधी आपण आपल्या मुलीचं रूप बघू ना, आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्या मुली काय ती मानसिकता. त्या मुलीनंतर म्हणतात, आमच्या आईवडिलांनी नुसतं आम्हाला शिक्षणच दिलं, कधीतरी धर्म शिकवला असता तर या नादाला आम्ही लागलो नसतो. त्यामुळे लेकरांना शिक्षण द्या तुम्ही. शिकवू नाही या मताची मी नाहीच आहे. कारण आज ज्याचं शिक्षण नाही त्याला किंमत सुद्धा नाही आहे. महाराष्ट्रातला मुलगा ना हाय क्लास लेवलचं शिक्षण करा. महाराष्ट्रातली पोरगी ना जिल्हा ताब्यात पाहिजे एवढी पोरगी शिकली पाहिजे. खूप शिकवा तुम्ही, पण एक वाक्य हृदयावर करून ठेवा. आपल्या मुलाला आणि मुलीला फक्त एकच सांगा, बाई दादा खूप मोठं शिक्षण घे बघ, खूप मोठी नोकरी कर, पण विसरू नको हा, तुझा जन्म ज्ञानोबरांच्या महाराष्ट्रात झालाय. तुझा जन्म तुकोबरांच्या महाराष्ट्रात झालाय. या आपण आपल्या लेकरांना सांगावं. आज आपली पोरं आपला धर्म मान्य करायला तयार नाही, देव मान्य त्याच्यामुळं घडतात आहे प्रकरणं. देव मान्य करायला तयार नाही. आपली पोरं पोरी डायरेक्ट म्हणतात काही नाही राहिलं महाराष्ट्रात, काही सुद्धा नाही. विश्वास नाही ना, त्यामुळं काही सुद्धा राहिलं नाही असं म्हणतात. जे म्हणतात ना महाराष्ट्रात काही नाही, त्यांनी एक वाक्य लक्षपूर्वक ऐका. ज्या महाराष्ट्रात जिथं तुम्ही आणि मी बसलोय ना, तिथं काय सांगू, एका 21 वर्षाच्या तरुणाला अख्खं जग माऊली म्हणतंय. ही ज्ञानोबरांनी महाराष्ट्रात केलेली क्रांती आहे. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबरांनी संजीवन समाधी घेतली. 21 वय पूर्ण होतो. 21 ज्या वयात आपली मुलं गणगण करतात करिअर कोणत्या क्षेत्रात करू, त्या वयात माऊलीनं कार्य केले. काय ते आईवडिलांची शिकवण होती. परिणाम काय झाला सांगू, उभारीला ध्वज ती लोकावरी, उभारीला ध्वज ती लोकावरी, उभारीला ध्वज ती लोकावरी, उभारीला ध्वज ती लोकावरी, लोकावरी. या साधू संतांचा महापुरुषांचा आदर्श लेकरांना शिकवा. पोराला एकच सांगायचं, हिरो ठेवायचा आणि डोळ्यासमोर ज्ञानेश्वर महाराजांना ठेव. हिरो ठेवायचं भगवान बाबांना ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांना ठेव ना हिरो. आपण आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे बाबांनो. म्हणून संस्कारानं पोरं मोठी करत चाला. पण आता काय झालं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस बघायला भेटत नाही.
पण तू मेरी नहीं हो सकती तो और किसी की भी नहीं हो सकती. हे गल्लो गल्लीत बघायला भेटतात. गल्लो गल्लीत नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप लावू जगी अशी लेकरं कुठं बघायला भेटतात अलीकडे. का आपलं चुकतंय कुठंतरी. तुकाराम महाराज सहज घडले. माझ्या वडिलांची मिरासी का देवा. वडिलांची परंपरा होती. आज संस्कृती शिकवणं, धर्म शिकवणं आपलं काम आहे ना. काय कळतं लेकरांना. शाळेत चालले तर एक आपल्याला काय वाटतं, शिक्षणाकडे लक्ष राहणार नाही, शिक्षणाकडे लक्ष राहणार नाही. मग ज्ञानेश्वरी गाथान आजचं कीर्तन ऐकायला नको, ती थोडा अभ्यास चालू, ही मानसिकता आहे. मी एक सांगते, तुम्ही नुसतं शिक्षण एक शिक्षण देत चाललात ना, तुमचा मुलगा मुलगी भविष्यात मोठी जरी झाली पण एक मानसिकता राहील, ती आपल्याला डायरेक्ट विचारतील कोण आहे तू, हायस कोण तू. आपल्याला म्हणतील. याच्यासाठी संस्कार द्या. संस्कारांना मोठं करा. देशाबद्दल स्वाभिमान बाळगा, प्रेम बाळगा, चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, आता राम का म्हणावं त्याच्या मागचं छोटं कारण सांगते मी तुम्हाला. भजन का करावं. राम मंदिर तयार होण्यासाठी अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली. आपलं रक्त सांडलं बाबांनो, आयुष्य खर्च केलं नाही त्या लोकांनी. ज्या माणसांनी स्वप्न बघितलं होतं अयोध्येत राम मंदिर तयार झालं पाहिजे, ती माणसाच प्रत्यक्षात बघायला नाहीये. आहे का. त्यांचं एकच पण होतं, आमचा धर्म टिकला पाहिजे. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. ला 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 ए वतन महबूब मेरे तुझसे दिल कुर्बान है. हम मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ए वतन तेरे लिए. ला 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 तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. ये वतन महबूब मेरे तुझे पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत थे मगर जान देने की रोज आती नहीं. इश्क और हुस्न दोनों को रुसवा करे ये जवानी जोखों में नहाती नहीं. अब धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. गेले आले ते परत नाही ना आले. आणि तिथं राम मंदिर तयार झालं, वर्धापन दिवसही झाले आणि आपण तो राम म्हणायला तयार नाही. ती गेले आलीच नाही परत. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल पे लगा के ठेस
जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. म्हणून फक्त आठवण ठेवा, आपल्या राम नामाचं भजन करा, लेकरांना संस्कृती शिकवा, महाराष्ट्रातले वाईट प्रकरण बंद होतील. सप्ताह, भजन, कीर्तन, संत ग्रंथ कशासाठी? संस्कार लेकरांना लागावे याच्यासाठी. म्हणून लेकरा संस्कारांना मोठी करत चला. फक्त एकदा आता 2 मिनिटं रामाचं सगळे भजन करू, नामस्मरण करू आणि सेवा या ठिकाणी मी संपवते. गायक नाही, पखावज नाही, बसलेली माणसं म्हणतील हा, मोठ्या प्रेमानं म्हणा. म्हणजे कधीतरी राम म्हणता रामाची होईल की नाही, मोठ्या श्रद्धेनं म्हणा भजन. श्रीराम जय राम जय जय राम. 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 हा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय 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 राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. बस आपल्या रामाचं भजन करा, परिणाम आपल्याला फायदाच येतो, फायदाच करणार आहे आपला. म्हणून फायद्याच्या ठिकाणी माणसं जातात ना, म्हणून गेलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. माळेची वेळ संपली आहे. उपस्थित या ठिकाणी सर्व मायबाप, सर्व श्रोते, सर्व ग्रामस्थ मंडळी, मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात. मी खरंच तुम्हा सगळ्या मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार मानेल. याचा म्हणजे मी या ठिकाणी कीर्तन केलंय, थोडं बोलले अभंगावरती, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला काहीच जमत नाही, मला सगळंच जमतं. आपण सगळी ज्ञानोबऱ्यांचे लेकरं आहोत. त्या भावनेनंच कीर्तन म्हणजे एका नुसतं मी सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं असं नाही आहे, बरोबर की नाही. कीर्तन असं आहे की हे सगळ्यांचं आहे, तुम्ही आम्ही खेळीमेळी सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं असतं. नुसते मी बोलले आणि तुम्ही नसले त्याला काय अर्थ नाही. म्हणून तुम्ही सगळी मंडळी उपस्थित आहेत, सगळ्या मंडळींचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानेल. सगळ्या महिला टाळकरी असतील, जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे टीम वाढतच चालली दिवसेंदिवस, बरोबर ना. आणि हे संस्कार आहे बाबांनो. काय आहे, एक ना एक का संसार तर चालूच आहे. आता सगळ्यांनाच अनुभव आहे संसाराचा. संसार आतापर्यंत कोणी म्हटलं का लई दिवस झाले संसार करतोय, 2 वर्ष थोडा आराम करू, आता नाही नवत संसारात असं. मग संसार पूर्ण झाला, मग थोडं वय झालं की मग भजन करू, हे नाही, थोडा वेळ काढला पाहिजे. ही मंडळी सगळी आणि महिलांची ताकद सामान्य नाहीच. कारण प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. माऊलीला राग आला होता, आपल्या कुटीत जाऊन ज्ञानोबांनी ताटी लावून घेतली होती, सगळ्यांना प्रसंग माहिती. मुक्ताबाईने ताटीच्या 11 अभंगात माऊलीला उपदेश केलाय. आणि एक वाक्य फार महत्त्वाचं अंडरलाईन करून ठेवा, महाराष्ट्रात सर्वात भाग्यवान भाऊ जर कोण असेल ना तर ज्ञानेश्वर महाराज सर्वात भाग्यवान. कारण ते मुक्ताबाईचं माऊलीनं ऐकलं हो. मुक्ताबाईने उपदेश केला आणि ते माऊलीचं अंतकरण गहीवरलं. बहिणाबाई म्हणतात, गई वरले ज्ञान देव, डोळे आले भरीसन, असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण. मुक्ताबाईसारखी बहीण असली तर भाग्यवानच आहे ना. महिलांची ताकद असते फार मोठी. सगळ्या महिला टाळकरी असतील, माझ्या ओळखीच्याच आहे सगळ्या, माझ्या आईच्या वयातल्या आहे सगळ्या. सगळ्या मंडळींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. तुळशीवाल्या आजी असतील त्यांचे सुद्धा आभार.
इकडे असणारे लहान लहान बालगोपिका आहे, बालगोपाळे, हां टाळ्या वाजवल्याच पाहिजे आपल्या लेकरांसाठी. हे बघा आपल्या गावातल्या मुली टाळ घेऊन उभ्या आहे ना, लेकरं टाळ घेऊन उभे आहे. टाळ चुकला तर चुकू द्या, त्यांच्यासाठीच नाही आहे. कोणासाठी आहे? त्यांच्यासाठीच आहे. टाळ चुकला तर चुकू द्या. आपली माणसं डायरेक्ट म्हणतात बस खाली, तुला जमत नाही. ते लेकरू म्हणतं बाबा हा टाळ आणि माळ, तू तिकडंच गोंधळ घाल, मला सांगू नको, बोलवू नको. चुकलं तर चुकू द्या. हे बघा मी असं नाही म्हणत भविष्यात या मुली हे मुलं कीर्तनकारच होतीन, गायकच होतीन, पाखावजच वाजवतीन, पण एक गॅरंटीनं सांगेल या आता असा वाईट काळ चालू आहे, या काळात हे मुलं मुली मनात एखादी गोष्ट वाईट करावी अशी जरी वाटली ना तर एका क्षणाला विचार करतील लेकरं की माझ्या बुद्धीला हे शोभत नाही का, कारण एक दिवस असा होता मी माझ्या माऊलीच्या कीर्तनात टाळ घेऊन उभी होते. त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. कुणी मंडळी सगळ्यांचे आभार. विनेकरी दादा असतील, गायनही फार गोड करतात ते दादांची सुद्धा या ठिकाणी मी तयार आहे. हा त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार. तरुण तडफदार इथंच पाहायला भेटतात बऱ्यापैकी, नाही तर वय असं म्हणजे मानसिकता आहे, जास्त वय झालं की त्यांच्याकडे विना द्यायचा, या आता मानसिकता आहे. पण फार विशेष तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात दादांचे आभार मानते. दोनही चोपदार असतील, लहान लहान छोटेसे आहे, चोपदाराची ताकद लई मोठी राहते म्हणून दोनही चोपदार आहे त्यांच्या ठिकाणी आभार. महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे, आता सांगायची गरजच नाही, मी लहान आहे त्यांच्यासमोर. आणि त्यांचं बघत बघत गायन ऐकतच थोडं आता म्हणजे लय जमत नाही मला, पण असं थोडं थोडं बोलते मी. हरिभक्तीपारायण गायन सम्राट म्हणजे काय, आता तुम्हाला काय पदवी द्यायचं तुम्हाला माहिती ते, मला काय ते म्हणजे त्यातलं काही इतकं ज्ञान नाही आहे. काय असतं मोठ्याचं वर्णन मोठ्यानं केलं तर रुबाबात दिसतं की नाही. समजा पंतप्रधान आहे हे तुम्ही का असं जनरल बोलते आम्ही, नाही तर ती पार्टी नाही ही पार्टी डोक्यातून काढून टाका. पंतप्रधानाला तुम्ही इथं वाईटही म्हटला लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाही, आणि तुम्ही चांगलंही म्हटलं तरी लक्ष देणार नाही. काय लेवल काय आपली, मोठ्याचं वर्णन मोठ्यानं केलं तर मग ते गाजतं, लोक थोडं लक्ष देतात, तसं राहतं. मोठी माणसं आहे माझ्यापेक्षा, आमचे हरिभक्तीपारायण रोहिदास दादा असतील, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. त्यांच्या शेजारी असणारे म्हणजे आणि तुम्हाला थोडं म्हणजे मोठी झाल्यावर ओळखलं, यांना तर लहानपणापासूनच आहे भजनं वगैरे. आमचे रोहिदास दादा असतील जगदाळे, दादांच्या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. फार मोठं नाव आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्यांचेसुद्धा मनापासून आभार. आणि एक वेळेस माणसाला हात पाय कान डोळा नसला तर माणूस जगतो, पण हृदय बंद पडलं तर डॉक्टर म्हणतात घरी घेऊन जा. माणसाला जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं हृदय, तसं कीर्तनासाठी सर्वात महत्त्वाचा पखावज असतो. थोडं कमी जास्त झालं की मग कीर्तन ते म्हणतात ना पडलं आणि उठलं, तर याचाच प्रकार राहतो. म्हणून मृदंगाचार्य दादा असतील, पवन महाराज असतील, दादांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी मी आभार मानते. साऊंडवाले दादा असतील, गोड ऑपरेटिंग केली त्यांचे सुद्धा आभार. शूटिंगवाले दादा असतील, आमचे भाबड सर असतील, अनिल दादा असतील, संदीप भाऊ असतील, केकन दादा असतील, ही मंडळी सगळी माझ्या ओळखीची, सगळ्याच मंडळींची मनापासून या ठिकाणी आभार मानून माझे वडीलही माझ्यासोबत आलेले आहेत. आता तुम्ही मला लग्न झालं तरी वडिलांनाच घेऊन फिरते, काही लई डाऊट राहतो. काही लोक तुम्हाला एक सांगते, काही ना असंही वाटतं यांचं जमतं का नाही, लग्न झालं पोरगी बापासोबतच फिरते, लई डाऊट लोकांना आपल्यावर. पण आता हे माहिती आहे ते माझे मिस्टर PS आहे, मग एक बदली एखादी सुट्टी असली तर येणार, नसली तर मग आपलं त्यांचं वेगळं माझं असं आहे. मग माझे वडील आणि लहानपणापासून त्यांनीच साथ दिली ना, आत्ताही देता हे उपकार आहे माझ्यावर, त्यांचेसुद्धा मी आभार मानते. सगळ्याच मंडळींचे आभार मानून झालेली सेवा. थोडं 10-15 मिनटं झाले कारण थोडं उशिरा आल्यामुळं. उपस्थित सर्व मायबाळांचे आभार मानून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. चाल आता कॅन्सल आहे आपली, बरोबर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ओ निवृत्ती राजा, निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई ज्ञान सखिया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखिया. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई ज्ञान सखिया. निवृत्ती राया, भजन करा. राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखिया. निवृत्ती राया,
देवा कोणी कराच्या मापरात आना हे उच्चारिदाधिकारणे कराच्या मापरा कामणे ज्ञानी करा रागा पाया पैकी करा कराच्या माप ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक भगवान